धन्यवाद. गुणवंत व्हा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. गुणवंत व्हा शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती ध्यास गुणवत्तेचा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाक्प्रचार. मी या व्हिडिओमध्ये 50 वाक्प्रचार घेतलेले आहेत. याचा पहिला भाग मी आता तयार केलेला आहे. आपण सर्वांनी तो काळजीपूर्वक पहा. पहिला वाक्प्रचार दिलेला आहे कळी खुलणे. कळी खुलणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो आनंदित होणे. पहा, नंतरचा वाक्प्रचार आहे कपाळ मोक्ष होणे. कपाळ मोक्ष होणे याचा अर्थ आहे या वाक्प्रचाराचा मरणे. त्यानंतरचा वाक्प्रचार पाहूया. कपाळाला हात लावणे. कपाळाला हात लावणे याचा अर्थ होतो हताश होणे, नाराजी दाखवणे. त्यानंतरचा वाक्प्रचार कपाळ फुटणे. कपाळ फुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पहा दुर्दैव्य ओढवणे. महत्वाचा वाक्प्रचार आहे. त्यानंतर आगेकूच करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पुढे पुढे जाणे. आगेकूच करणे, पुढे पुढे जाणे. त्यानंतर आढेवेढे घेणे. आढेवेढे घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ नाही नाही म्हणणे. नाही नाही म्हणणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे आग पाखडणे. आग पाखडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे दोषांचा वर्षाव करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे पहा आभाळ फाटणे. आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे सर्व बाजूंनी संकट येणे. महत्वाचा वाक्प्रचार आहे उकळ पांढरे होणे. ह्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खूप फायदा होणे. उकळ पांढरे होणे, खूप फायदा होणे. नंतरचा वाक्प्रचार आहे अंगवळणी पडणे. ह्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे सवय होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे पहा अंगाची लाहीलाई होणे. अंगाची लाहीलाई होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे अतिशय संताप होणे. अंग धरणे. अंग धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पहा बाळशेदार होणे. बाळशेदार होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे अवदसा आठवणे. अवदसा आठवणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे वाईट बुद्धी सुचणे. वाईट बुद्धी सुचणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे अंग चोरणे. अंग चोरणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे फार थोडे काम करणे. अंग चोरणे म्हणजे फार थोडे काम करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे कान उघडणी करणे. कान उघडणी करणे म्हणजेच चूक दाखवणे. पहा, महत्वाचा वाक्प्रचार आहे कान उघडणी करणे, चूक दाखविणे. त्यानंतर कान देणे. कान देणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो लक्षपूर्वक ऐकणे. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे कान देणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे कानावर हात ठेवणे. कानावर हात ठेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे नाकबूल होणे. नाकबूल करणे
किंवा होणे. कानी कपाळी ओरडणे. कानी कपाळी ओरडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे एकसारखे बजावून सांगणे. महत्वाचा वाक्प्रचार आहे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे पाहूया. कानोसा घेणे. कानोसा घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे चाहूल घेणे, अंदाज घेणे. महत्वाचा वाक्प्रचार आहे. नंतरचा वाक्प्रचार पहा. केसाने गळा कापणे. केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे घात करणे. पहा, केसाने गळा कापणे, घात करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे कंठ दाटून येणे. कंठ दाटून येणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो गळीवरून येणे. गळीवरून येणे. महत्वाचा वाक्प्रचार आहे. कंठाशी प्राण येणे. कंठाशी प्राण येणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे कासावीस होणे. कंठाशी प्राण येणे म्हणजे कासावीस होणे. नंतरचा वाक्प्रचार आहे कंबर कसणे. कंबर कसणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो जिद्दीने तयार होणे. जिद्दीने तयार होणे. कंबर कसणे, जिद्दीने तयार होणे. नंतरचा वाक्प्रचार आहे कंबर खचणे. कंबर खचणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो धीर सुटणे. धीर सुटणे. नंतरचा वाक्प्रचार आहे खजील होणे. खजील होणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो लाज वाटणे. लाज वाटणे. खजील होणे, लाज वाटणे. नंतरचा वाक्प्रचार आहे खडे चारणे. खडे चारणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पराभव करणे. खडे चारणे, पराभव करणे. खडे फोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पहा दुसऱ्याला दोष देत राहणे. दुसऱ्याला दोष देत राहणे. खडे फोडणे. खापर फोडणे. खापर फोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो विनाकारण दोषी ठरविणे. विनाकारण दोषी ठरवणे. गळा काढणे. गळा काढणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो मोठ्याने रडणे. मोठ्याने रडणे. महत्वाचा वाक्प्रचार आहे गची बाधा होणे. नंतरचा वाक्प्रचार आहे पहा गची बाधा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे गर्व होणे. महत्वाचा वाक्प्रचार आहे गची बाधा होणे, गर्व होणे. गंध नसणे. गंध नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पहा अजिबात ज्ञान नसणे. गंध नसणे, अजिबात ज्ञान नसणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे गहीवरून जाणे. गहीवरून जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मनातून गलबलून जाणे. मनातून गलबलून जाणे. महत्वाचा वाक्प्रचार आहे गळ्यातला ताईत होणे. गळ्यातला ताईत होणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे अत्यंत आवडता होणे. अत्यंत आवडता होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे गाशा गुंडाळणे. गाशा गुंडाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे सामानासह मुक्काम हलविणे. सामानासह मुक्काम हलविणे. हातचे सोडणे. हातचे सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो मिळालेली संधी गमावणे. मिळालेली संधी गमावणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे हात धुवून मागे लागणे. हात धुवून मागे लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो एखाद्याच्या मागे सतत लागणे.
त्यानंतरचा वाक्प्रचार आहे नाक मुरडणे. नाक मुरडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो नापसंती दर्शविणे. नापसंती दर्शवणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे पहा डोळ्यात धूळ फेकणे. डोळ्यात धूळ फेकणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो फसवणूक करणे. फसवणूक करणे. वाक्प्रचाराचा अर्थ लक्षात घ्या. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे गर्क होणे. गर्क होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे रंगून जाणे. गर्क होणे रंगून जाणे. त्यानंतर पायात पाय घालणे. पायात पाय घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे अडथळा निर्माण करणे. पायात पाय घालणे अडथळा निर्माण करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे डोक्यावर बसणे. डोक्यावर बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे फाजील लाड करणे. फाजील लाड करणे डोक्यावर बसणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे तोंडाला पाने पुसणे. तोंडाला पाने पुसणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे निराश होणे. निराश होणे. आकाशाला गवसणी घालणे. आकाशाला गवसणी घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पहा महत्वाकांक्षा बाळगणे. महत्वाकांक्षा बाळगणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे गंगा यमुना वाहने. गंगा यमुना वाहने या वाक्प्रचाराचा अर्थ होतो डोळ्यातून अश्रुधारा वाहने. डोळ्यातून अश्रुधारा वाहने. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे अंगावर काटे येणे. अंगावर काटे येणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खूप भीती वाटणे. खूप भीती वाटणे. त्यानंतर जीवाचा आटापिटा करणे. जीवाचा आटापिटा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खूप प्रयत्न करणे. खूप प्रयत्न करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे नाकी नऊ येणे. नाकी नऊ येणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पहा त्रासून जाणे. नाकी नऊ येणे त्रासून जाणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे हात दाबणे. हात दाबणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो लाच देणे. लाच देणे. हात दाबणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे लाच देणे. पाठ थोपटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पहा शब्बासकी देणे. पाठ थोपटणे शब्बासकी देणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे घाम जिरवणे. घाम जिरवणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे कष्ट करणे. घाम जिरवणे कष्ट करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे मूग गिळून गप्प बसणे. मूग गिळून गप्प बसणे याचा अर्थ होतो गप्प बसणे. मूग गिळून बसणे गप्प बसणे. पहा नंतरचा वाक्प्रचार पाहूया टोमणा मारणे. टोमणा मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो खोचक बोलणे. टोमणा मारणे खोचक बोलणे. जीवावर बेतणे. जीवावर बेतणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो प्राण संकटात घालणे किंवा प्राण संकटात येणे. जीवावर बेतणे प्राण संकटात येणे. नंतरचा वाक्प्रचार आहे टेंभा मिरविणे. टेंभा मिरविणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे ऐट दाखविणे. ऐट दाखविणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे चाल करून येणे. चाल करून येणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे हल्ला करणे. चाल करून येणे हल्ला करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे टंगळ मंगळ करणे. टंगळ मंगळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो कामाची चालढकल करणे. कामाची चालढकल करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे झुंबड
उडणे, झुंबड उडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो गर्दी होणे. झुंबड उडणे, गर्दी होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे टाळाटाळ करणे. टाळाटाळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे स्पष्टपणे नाही न म्हणणे. महत्वाचा वाक्प्रचार आहे मात करणे. मात करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पहा विजय मिळविणे. विजय मिळविणे. पहा महत्वाचे वाक्प्रचारक. धन्यवाद. महत्वाच्या वाक्प्रचारांचा हा व्हिडिओ मी इथं तयार केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.